नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण मुरमुऱ्यांमध्ये बेसनचं मिश्रण घालून अतिशय भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही या अगोदर कधीही बनवली नसेल. चला तर मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला 1 वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये मुरमुरे पडलेले असतात. नरम मुरमुरे वापरले तरीसुद्धा चालेल. आता एका बाउलमध्ये आपल्याला 4 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडीशी हळद घालायची. ते सर्व जिन्नस मिक्स करायचे. यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं. जरासं पातळसर स्वरूपामध्ये आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. रेसिपी अतिशय भन्नाट आहे. तुम्ही या अगोदर ना बनवली नसेल आणि एकदा जरी बनवली ना तर आठवड्यातून 2-3 वेळा बनवून खाल, इतकी भन्नाट लागते. गरजेप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित पातळसर स्वरूपाचं याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. याच्यामधल्या सर्व गुठळ्या गाठी होतात त्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या. तर पहा, अशा स्वरूपाचं ना इथे आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, या स्वरूपाची आहे. आता लगेचच तयार केलेलं बेसनचं मिश्रण आपल्याला मुरमुऱ्यांमध्ये घालायचं आहे. सर्व मिश्रण आपण मुरमुऱ्यामध्ये ओतून घेऊया. बेसनचं मिश्रण घातलं की आता लगेचच हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हे बेसनचं मिश्रण आपण मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता ना आपल्याला यामध्ये आणखीन काही जिन्नस घालायचे आहेत, जसे की बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, शिमला मिरची, सोबतच थोडीशी हळद घालायची आहे, लाल तिखट, जिरे, ओवा आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकता, जसे की गाजर असेल, बीट असेल, कोबी असेल, ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. सर्व जिन्नस पहा आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता ना आपल्याला यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तांदळाचे पीठ. तांदळाचं पीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तांदळाच्या पिठामुळे आपला हा पदार्थ चवीला आणखीनच भन्नाट लागतो. तर पहा, अशा स्वरूपाचं इथे आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता लगेचच आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा व्यवस्थित असं गरम झाला की याला ना तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी तेलाचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. आता तयार केलेलं मुरमुऱ्याचं मिश्रण तव्यावरती घालायचं आहे आणि चमच्याने याला अलगद असं पसरवून घ्यायचं आहे. तर इथे आज आपण मुरमुऱ्यापासून आणि बेसनपासून पॅनकेक बनवत आहोत. याला तुम्ही पराठा किंवा थालीपीठसुद्धा म्हणू शकता. गोल आकारामध्ये याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि गॅस मध्यमच ठेवायचा आहे. पहा, इथे आपण याला व्यवस्थित असं गोल आकारामध्ये पसरवून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि 4 ते 5 मिनटं मध्यम गॅसवरती याला व्यवस्थित भाजून घेऊया. 5 मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढूया. वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पॅनकेक आपण पलटवून घेऊया. अगदी कमीत कमी तेलामध्ये आपला हा पदार्थ तयार होतो. पहा, इथे खालच्या बाजूने हे पॅनकेक अगदी व्यवस्थित असं भाजलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण छान असं याला भाजून घेऊया. दोन्ही बाजूनी अलटीपलटी करून पहा, इथे आपण याला व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. मस्त असं इथे आपले मुरमुऱ्याचे पॅनकेक किंवा थालीपीठ तयार झालेलं आहे. पहा, अगदी खमंग असं भाजून घेतलेलं आहे. गॅस मध्यम ठेवायचा, कारण बेसन शिजण्याकरता जरासा वेळ लागतो. त्यामुळे गॅस नेहमी हे थालीपीठ भाजताना मध्यमच ठेवायचा. याच पद्धतीने इथे आपण आणखीन एक थालीपीठ बनवून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला लहान मोठ्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मलासुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ते म्हणजे आपल्या घरगुती भोजन या मराठमोळ्या चॅनेलचे 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे आणि प्रेमामुळे शक्य झालेलं आहे. माझ्यासाठी एक सबस्क्रायबर, लाईक, कमेंट खूपच मोलाची आहे.
त्यामुळे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि यापुढेही तुमचा असाच सपोर्ट राहू द्यात. आणि जे कोणी नवीन मेंबर्स आपला व्हिडिओ बघत असतील तर त्यांनीसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला आपल्या घरगुती भोजनच्या रेसिपीज नक्कीच आवडणार आहेत. घरगुती भोजन नावाचं आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजसुद्धा आहे, ते सुद्धा नक्की फॉलो करा. तिथे तुम्हाला शॉर्ट रील्स आणि व्हिडिओसुद्धा नक्की पाहायला मिळतील. तर पहा, इथे आपण दुसरं थालीपीठसुद्धा बनवून घेतलेलं आहे. दोन्ही बाजून याला छान खमंग असं भाजून घेऊया. हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी बनवू शकता, टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. हे पौष्टिक असे मुरमुऱ्याचे पॅनकेक बेसन आणि भरपूर अशा भाज्या वापरून आपण बनवलेलं आहे, त्यामुळे पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची रेसिपी जरूर आवडली असेल. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यापुढचे बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहायला तुम्हाला मिळतील. हे थालीपीठ तुम्ही असेच खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत खाल्ले तरीसुद्धा चालेल, किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्या पण चटणीसोबत सर्व करू शकता. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया आपण नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर बाय बाय.